मी बाळासाहेब गरकळ. माझ्या कवितेचं नाव आहे आवाज तरुणांचा. सर्वोच्च न्यायाच्या सर्वोच्च पदावरून तरुणांनाही हिणवलं जातं आमच्या देशात कॉक्रोच म्हणून. सर्वोच्च न्यायाच्या सर्वोच्च पदावरून तरुणांनाही हिणवलं जातं आमच्या देशात कॉक्रोच म्हणून. तेव्हा अभिजित दिपके नावाचा एक तरुण सोशल मीडियावरून देतो आवाज, करतो एल्गार आमच्या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध. तेव्हा पेटून उठतो काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत आणि बंगालपासून महाराष्ट्रापर्यंत आमचा तरुण उतरतो रस्त्यावर शहरा चौकातून करतो आपला आवाज बुलंद आणि जमू लागतो हळूहळू जंतर मंतरवर. तेव्हा तिरंग्याला साक्ष ठेवून घोषणाही देतो इन्कलाब जिंदाबाद आणि देतो जय भीमचा नाराही एकत्रित येऊन. कारण तो नीट परीक्षेत झालेल्या गोंधळावरून उठवतो आवाज. एकत्र होऊन हाच कॉक्रोच नावाने संबोधलेला तरुण. या तरुणांची ढाल होतो लेह लडाख मधल्या बर्फाळ प्रदेशातला एक सामाजिक कार्यकर्ता येतो पुढे आपण होऊन. त्याचंच नाव सोनम वांगचुक. तो तसाही स्वतःसाठी जगत असलेला दिसत असला तरीही तो जगतोय अजूनही गोरगरीब लेकरांसाठी. त्यांना अक्षराचे धडे गिरवायला लावून तो करत राहिला संशोधन. एक आणि अनेक. त्याचा फायदा सीमेवर लढणाऱ्या जवानांनाही झाला. काही अंशिक होईना काही बार, पण नाही घेतली दखल त्याची म्हणावी तशी. म्हणून त्यांनी आपलं कार्य थांबवलं नाही बारीक होऊन. शिक्षणाचा गंधही नसलेल्या लेकरांना देऊ लागला शिक्षणाचे धडे. आपणच उभारलेल्या ज्ञान मंदिरातून. आणि हे काम तो अविरतपणे करत आहे. बिगर मोबदल्याचं मनापासून. नव्हतीच अपेक्षा त्याला कोणाच्या शाबासकीची. दखल घ्यावीशी वाटली त्याच्या कार्याची जगातल्या 2 नंबरच्या सर्वोत्तम पुरस्काराला. म्हणून त्याला मॅग्सेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं जागतिक स्तरावरून. आणि तोच येऊन बसला जंतर मंतरवर 25 दिवस उपोषण करत. याच तरुणासाठी की ज्या तरुणाला सुप्रीमोने कॉक्रोच म्हणून हिणवलं. आम्हाला सवयच आहे दुर्लक्ष करण्याची, तरीही आम्ही लढतच राहतो. या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध सदा सर्व काळ. बापूने सांगितलेल्या आयुष्याच्या मार्गाने तरीही चालविले गेल्या लाठ्या काठ्या अश्रुधुरांच्या नळकांड्या
आणि बंदुकाही रक्तबंबाळ होस तर याच भारतीयांच्या भविष्यावर तरीही आम्ही नाही हटलो मागे. तरीही आम्ही नाही हटत मागे, कारण तो अधिकार दिलाय आमच्या बाबासाहेबांनी आम्हाला संविधानातून. तरीही आम्ही नाही हटत मागे, कारण तो अधिकार दिलाय आमच्या बाबासाहेबांनी आम्हाला संविधानातून. तरी इथली व्यवस्था झुगारायला पाहते. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानालाही कधी कधी. तरी इथली व्यवस्था झुगारायला पाहते बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानालाही कधी कधी. म्हणून आम्हाला उतरावे लागते रस्त्यावर त्यांना उत्तर देण्यासाठीच कधी मध्ये. तरी आम्हाला उतरावे लागते रस्त्यावर त्यांना उत्तर देण्यासाठीच कधी मध्ये. आणि व्यवस्था अशीच भ्रष्ट होत गेली तर, आमची व्यवस्था अशीच भ्रष्ट होत गेली तर नक्कीच एक दिवस क्रांतीचाही उगवेल आमच्या याच भारत देशामध्ये. आणि व्यवस्था अशीच भ्रष्ट होत गेली तर नक्कीच एक दिवस क्रांतीचाही उगवेल आमच्या याच भारत नावाच्या देशामध्ये. मित्रांनो, हे आहेत आमच्या बीड जिल्ह्यातील बाळासाहेब गरकळ पाटील, ज्यांनी अत्यंत सुंदर कविता केलेली आहे. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.